कुरकुरीत अशी पालक भाजी बनवण्यासाठी पालकाची पानं स्वच्छ धुवून मोठा मोठा असा पालक अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे. चिरलेला पालक एका बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा ओवा, थोडीशी हळद, थोडं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालू. त्याचबरोबर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. लागेल तसं बेसन यामध्ये घालू आणि हाताने चांगलं पाणी न घालता असंच सुरुवातीला कुस्करून घेऊ. म्हणजे ते चांगलं ओलसर होतं. तर 1 वाटी बेसन यामध्ये घातलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून या पद्धतीने बघू शकताय भजीचं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच ठेवायचं. भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे कडकडीत तापलेलं तेल घातलेलं आहे आणि पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. यामुळे भजी मस्त कुरकुरीत होतात, सोडा घालण्याची गरज भासत नाही. आता गरम तेलामध्ये पिठाची बारीक बारीक अशी भजी सोडू, म्हणजे कुरकुरीत अशी होतात, पटकन तळली जातात. बारीक गॅसवरतीच मस्त कुरकुरीत होईतोपर्यंत ही भजी तळून घ्यायची, म्हणजे आतून कच्ची राहत नाही. तर बघू शकताय कुरकुरीत अशी पालकाची भजी तयार झालेली आहे. झटपट अशी पालक भजी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.